तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. गेल्या वेळेला देवसखा जरी इथून पुढे चाललो आपण पुढच्या अभंगाकडे, तो अभंग घेऊया मागून. तिथे काय येत आहे ते बघूया आणि आज कसा वेळ मिळेल त्याप्रमाणे थांबू. येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी. ऐसे घडे कई कासयाने, ऐसे घडे कई कासयाने. येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी. न कळता काय करावा उपाय, न कळता काय करावा उपाय. जेणे राहे भाव तुझ्या पायी, येणे राहे भाव तुझ्या पायी. येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी, येऊनिया वास करीसे हृदयी. प्रथम एका चांगल्या कृपेचा उल्लेख करतो. पहिल्यांदा जे प्रेमसूत्रद्वारे उल्लेख केला, नेतो तिकडे जातो हरी. कुणीही आपल्या मनःपूर्वक प्रेमाने कुठेही भगवंताला हाक मारावा आणि घेऊन जावं अशी जगात वस्तू नाही. ती तिला स्वतःचं म्हणून काहीतरी वेगळं मन, स्वतःचे वेगळे काहीतरी विचार, स्वतःचे काही आवडी सगळं असतं. मुलं बाळं म्हटली सुद्धा आपल्या मनानं ती आपल्याबरोबर येतील, आपल्या मनानं ती हवी तिथं जातील याची शक्यता नाही. हे आपल्या प्रपंचात. बाकी झाडं पिढं वगैरेच सोडून द्या. तेव्हा हे एकच असं आहे की प्रेमसूत्र जोरी नेतो तिकडे जातो हरी. तेव्हा तशा तऱ्हेचे आपण इकडे आलो, भगवंत म्हटलं त्याला इकडे जाऊ असं आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात तिकडे घेऊन जातो, आम्ही घरी घेऊन जावं. बरं त्याला कसं आहे, आपल्यासारखं बंधन नाही आहे काही. झाड म्हणजे एकच झाड, किती लोक घेऊन जाणार तसं इथं नाही. जेवढे तुमच्या मनात जेवढे भाव तेवढं त्याचं होण्याची क्षमता आहे. अशी एकच वस्तू की जी जितकी हवी तेवढी उपलब्ध आहे. कोणाला ज्याला भाव आहे त्याला. अगदी सुरुवातीला आपण अभंग पाहिले त्यात तेच आहे की हा भाव असेल तर हे सगळं आहे. ज्याला हवं त्याला आहे, ज्याला त्याला नाही त्याला काय. आता करंटेपणा आहे, दिसतच नाही. समर्थ म्हणायचे समर्थाने स्पष्टच सांगितलं. तर करंटेपणाला काय करणार आपण. तर दिसत नाही, आहे असं वाटत नाही, येईल असं वाटत नाही, किंवा मला एवढं प्रेम त्याच्याशी त्याच्यावर करता येईल असं वाटत नाही. मी नेऊन तिकडे जाईन वगैरे हे असं काही हे आपलं ठीक आहे लिहिलं आहे त्यांनी ते असं वाटतंय. त्याला काय पर्याय नाही. अभाग्या नराशी काय होतं त्याला काय करणार. तर हे त्यांचं बाजूला ठेवलं तर ते प्रेमसूत्रद्वारे आपण तिथे निरोप घेताना 3 महिन्यापूर्वी 15 तारखेला म्हटलं आणि 16ला आपण सकाळी इथे दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमेला आलो आणि शेवटची माळ सकाळी केली. सांगतेची आपल्या शताब्दीच्या निमित्ताने जी अखंड माळ सुरू होती वर्षभर ती, आणि त्याच्या आधी 2 वर्षाची उपासना सुरू होती ती, त्यातली शेवटची माळ केली. आणि आपण म्हटलं की चला आता प्रेमसूत्रद्वारे त्यांनी सांगितले आपण आपलं प्रेमाने त्याला घेऊन यावं, भगवंताने राहावं अशी इच्छा आहे. त्यांनी येतो म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यानुसार आल्याची खूण काय, तर आपल्याला असलेलं समाधान आणि त्याचा आपल्या मुखात असलेलं नाम या खुणाच त्याच्या. तर आणि हे होणार केव्हा, हे सगळं 3 महिन्यात करायचं आहे असं त्यांची त्यावेळेला आज्ञा होती.
त्यानुसार ही सगळी धावपळ चालली होती. त्यामध्ये अनेकांना व्यावहारिकदृष्ट्या कितीतरी धावपळ करावी लागली, त्रास झाला, सगळं झालं खरं आहे. पण त्यांना जे करायचं होतं ते कसं करून दाखवतात. त्याचं आज 3 महिने बरोबर आज पौर्णिमा आहे, 16 तारीख आहे. आपण 16 तारखेला दत्त जयंतीला डिसेंबरला इथे उपासनेला बसलो होतो. यावेळेला प्रसाद होऊन गेला होता. सकाळी 7 वाजता आपली माळ शेवटची संपली होती. आज सकाळी 7 वाजता त्यांच्या कृपेनं आपल्या सहकार्यानं सर्वांच्या बळावर पुन्हा आज सकाळी 7 वाजता अखंड माळ सुरू झालेली आहे, बरोबर 3 महिने. तेव्हा हा आपल्याला जो निवेदन करायचे उपासनांचे भाग आहेत त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग तो हे प्रेमसूत्र दोरीशी निगडीत आहे. तर ती तशीच आता तिला वर्षाचं कशाचं बंधन नाही. जेवढा काळ भगवंत कोणाला ती बुद्धी देईल आणि त्यानुसार तो त्याला प्रतिसाद देईल तोपर्यंत ती सुरू राहावी अशी इच्छा आहे. आता शेवटी याचं काय होईल हे ज्याने आत्तापर्यंत याचं जे होत आलं ते ठरवलं तो ते ठरवेल. आपण हाक मारली आहे, ते हजर झालेले आहे, त्यानुसार त्यांनी त्याची खूण बरोबर दिलेली आहे. ते आज ते होऊ शकलं. याच्या आधी 1 आठवड्यावर काही उपासना सुरू झाल्या, त्याच्याविषयी नंतर कल्पना देतो. पुढच्या आठवड्यात आणखीन काही सुरू होतील आणि मार्चला 1 तारखेला काय सुरू याविषयी नंतर सांगतो. पण मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. तर मागोमाग यायला तयार. कुठं देतात, कुठं थांबतात, कुठं जायचं आहे, काय अडचण आहे, सगळं बघायला तयार आहे. फक्त यासाठी जी आपल्याला मनातून आत्यंतिक जे प्रेम हवं आहे ते फक्त हवं आहे. ते आपल्याला आत्यंतिक प्रेम आहे ना, मग झालं सगळं त्याच्यात आलं. आपण साध्या व्यवहारामध्ये असं म्हणतो एखाद्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आहे असं म्हणतो मी. अलीकडे ते प्रेमात सुद्धा फार प्रकार झाले म्हणून सांगायची वेळ ती ABCD EFG काय बरेच प्रेम आहे. तर तसं काही नाही, खरं आत्यंतिक प्रेम आहे. तसं एखाद्याचं आत्यंतिक प्रेम आहे की आपण काय सांगतो, अहो तुम्ही गेला म्हणजे काम होणारच हो, त्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे. काय एवढी गोष्ट केल्याशिवाय राहणारच का? काय आपल्या प्रपंचातल्या गोष्टी असून असायच्या, कुठं नळाला पाणी येत नाही, कुठं लवकर येत नाही, कुठे लाईट जायचं, अमकं होतं तमकं होतं की नाही. काय याच्यापेक्षा काय असणार, काय गाडी मिळत नाही, रिझर्वेशन मिळत नाही, जागा नाही, अमकं नाही तमकं नाही, काय तरी असल्या गोष्टी असत. तेव्हा ज्याचं अत्यंत प्रेमच आपल्यावर आहे किंवा आपलं ज्यांच्यावर आहे त्याच्याकडून काय व्हायची काय ते काय होणारच असं आपण साध्या व्यवहारात म्हणतो. तर इथे मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. तर मग तो तिकडे जातो, अरे होणारच. तर तसं ते आपल्याला ते काही इथेच यायला पाहिजे किंवा इथंच होणार आहे असं नाही. जिथे म्हणाल तिथे ते होईल, आपल्याबरोबर तो नांदेल याची खात्री हीच आहे आणि त्याच्यासाठी कळावं लागणारं हेच आहे. तर वास्तविक हे सगळं खरं आहे, सोपं आहे. फक्त 2-3 गोष्टी आहेत. एक ह्यातलं जे म्हटलं ते प्रेमसूत्र ते तसं त्या तळमळीचं हवं आहे, हे तितकंच आहे. महाराज म्हणायचे ना ते अगदी सोपं की का भगवंताचं प्रेम लागत नाही किंवा का अनुभव येत नाही, तर आमचं प्रेम म्हणले वाटलं गेलं. किती सोपं आहे. व्यवहारात जशी वस्तू वाटावी तसं वाटलं गेलं. थोडं याच्यावर, थोडं त्याच्यावर, थोडं वस्तूंवर, थोडं आमच्या घटनावर, थोडं काय जे 17 गोष्टी डोक्यात असतात, प्रत्येक गोष्टीवर थोडं थोडं वाटलं गेल्यामुळे म्हणले ते भगवंताच्या प्राप्तीला येत नाही आणि म्हणून त्याचा अनुभव येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष तसं का होत नाही, ते वाटलं गेलं म्हणून ते असं झालं आहे. तर ते सगळं गोळा करून एका ठिकाणी लावावं आणि मग हे असं मग सोपं आहे. मने सहित वाचा काया असं त्यावेळेला लागतं. मने सहित वाचा. वाचेत तर आपल्या वाचेतरी वसो हे चांगलंच आहे, ते निम्म आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाही झालं तरी चालेल, करीन तरी म्हणावं असं म्हटले त्या वाचेतलं आहे. काशीचं जावे नित्यवा द्यावे, तिनं म्हणत तर राहावं, होईल कधीतरी, अशा अर्थाने ते वाचेपुरतं आहे. पण इथं जर आपली वाचा पाहिली तर वाचेसाठी ते त्यांनी तसं करून ठेवलं की मी वाचेनिमित्त करतोच आहे, पण ती वाचा नुसती नाही आहे, ती मने सहित आहे. तेव्हा मनापासून जर ही वाचेनं म्हटलेलं असेल आणि त्याला लागणारे जे शरीर कष्ट, त्याला लागणारे जे काही ही सेवा आहे मना शरीराने होणारी, ती जर मी करीत असेन, अवघे दिले पंढरी राया, तर नेतो तिकडे जातो हरी. मग अडचण नाही. जातो हरी याचा अर्थ मला समाधान टिकून आहे, मला परिस्थितीत सगळ्याचा आनंद मला घेता येतो. मला आजाराचा, दुःखाचा, अपयशाचा, निराशेचा, कशाचाही अनुभव असला तरी मला आनंद राहतो. हे बरोबर भगवंत असल्याचं लक्षण. त्या ती लक्षणं आपल्याला कुठे जाल तिथे आपल्याला अनुभवायला येतील असं त्यांना म्हणायचं आहे. कारण याच्यात जी एक खात्री लागते ती सत्ता सकळ तया हाती ही आहे. सत्ता सकळ तया हाती. जर एखादी गोष्ट घडली आणि जर नाही घडली तर ज्याच्या सत्तेनं घडते त्याच्याच सत्तेनं घडली नाही एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.
आज जर आपण म्हटलं की इथे बाबा बाळ सुरू झाली तर त्याच्यात सत्यनं सुरू झाली हे लक्षात असलं म्हणजे अडचण काही नाही. आपण गेली म्हटलं की घोटाळा झाला ते नाही, ते त्यांनीच केलेली आहे. आणि काय एवढे 3 महिने म्हणले तर 3 महिने म्हणले त्यांची सत्ता होती तशी म्हणून 3 महिन्यात ते होतं का तर होऊ शकतं. तर ते होतं कारण ह्याचं का सत्ता सकळता या हाती आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी होत आहेत ह्या सगळ्या परमार्थाचा जर सर्वात मोठा उपयोग काय असेल तर आपलं मन समाधान, ते शांत टिकून राहणं. कारण अशांततेसारखा अनुभव प्रापंचिका इतका कोणाला नाही. म्हणजे जरा कदाचित विरक्ताना किंवा संन्यासांना कमी असेल असं समजूच म्हणतो मी, कारण त्यांची परिस्थिती ज्याच्या जावे त्याच्या वंशतेवाकडे तर ते त्यांना माहिती. पण व्यवहाराने तरी आपल्या इतक्या गोष्टी त्यांच्या मागे प्रपंचाना नसल्यामुळं तितक्या असमाधानाच्या गोष्टी त्यांच्या कमी असतील असं वाटतं आणि असतातही असे महात्मे आहेत. तर हे इकडे प्रपंचाला जास्त, तर त्यामुळे इकडे प्रपंचात सारख्या अस्वस्थता आहेत. त्याच्यावरचा उपाय या सगळ्या अभंगातून समोर आणून वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेला असतो. त्याच्यातला आपण दुसरा आता हा पाहिला होता, सत्ता सकळ तया हाती. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी होयच नाही, नाहीच होय, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे जे 3 भाषेत ते सांगितलं ते अगदी सारांश आहे सगळ्याचा. की करणंही त्याच्या हाती आहे, अकर्तुम ते मोडून टाकणंही त्याच्या हाती आहे, अन्यथा कर्तुम त्याच्यापेक्षा वेगळं पुन्हा काहीतरी करणं हेही त्याच्या हाती. त्या सगळ्याचा अनुभव म्हणजे तेच आहे. ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ठीक आहे, अजूनही पुन्हा कर्तुम अन्यथा कर्तुम असं चालूच राहील. तर प्रपंचात आपल्याला नाही काय अनुभव आलेत. कर्तुम अकर्तुम घर बांधतो, घर पाडतो, धरून पुन्हा मोठं नवीन बांधतो. म्हणजे काय, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. तर असं आपल्याला शक्ती आहे असं वाटतं प्रपंचामध्ये आणि त्यामुळेच भ्रम होतो. तर ती शक्ती मुळात त्याची आहे हे लक्षात ठेवा. जर आपल्याला घर बांधता आलं असेल तर ती शक्ती त्याची आहे हे लक्षात ठेवलं म्हणजे मी बांधलं असं होत नाही. मी बांधलं की घोटाळा आला त्याच्यात, कारण ती गळायला लागलं म्हणजे घोटाळा काय ते कळतं. आणि जर त्यांनीच बांधलेलं असेल तर त्यांनीच तसं ठेवलं होतं म्हणून त्यांनीच असं ठेवलं आहे असं म्हणता येतं आणि दोन्ही वेळी शांतता राहते. तेव्हा ह्यासाठी कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम अशी ज्याची सत्ता, तो सत्ता सकळ तया हाती आहे. आणि त्यामुळं त्यांनी माझी फक्त विनंती जी आहे, प्रेम आहे, समजून घ्यावं आणि त्यानुसार मग नेतो तिकडे जातो हरी. असं क्रमाने ते तुकोबांचं चिंतन चालू आहे. आत्ता नेमका पर्वकाळ आहे, परवा बीज आली मंगळवारी. त्या दिवशी काही नाही घेता आलं तरी आपलं जे आत्ता चालू आहे ते तरी चालू राहू दे. त्या काळात एवढी त्यांना प्रार्थना आहे. नंतर आत्ता आपण आलो होतो ते येऊन या वास करीचे हृदय. हे जर सगळं असं आहे, नेतो तिकडे जातो जर हरी सोपं आहे तर मग ते सोपं राहायला पाहिजे. पण आपला तरी अनुभव असा नाही. खरं सांगायचं तर इतकं सोपं आहे, ते सोपं असल्यामुळे सर्वांनी ते करावं, आपणही करावं. आपल्याला तरी निदान त्यात काही अडचण असू नये. पण तसं का होत नाही त्याचं कारण गेल्या वेळेला पाहत होतं. ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव, ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. देव सखा जरी, देव सखा जरी, जग अवघी कृपा करी. देव सखा जरी, जग अवघी कृपा करी. ऐसा असोनी अनुभव कासा विष होती जीव, ऐसा असोनी अनुभव कासा विष होती जीव. देव सखा जरी तरी कासावीस होती जीव. तर तसं होतं म्हणून जीवाची काहिली किंवा कासावीस कमी व्हावी. एखाद्या वेळेला सेन्सिटिव्हिटी नसते एखाद्याला म्हणून त्याला काहीच होत नाही, त्याची गोष्टी वेगळ्या, ती यात धरायच्या नाहीत. त्यांचा विचार आपल्याला काय करायचं कारण नाही. ते पाहतील, त्यांचे काय आयुष्य असेल ते लोक असतील ते पाहतील. पण सर्वसाधारण जीवाची कासावीस होती आहे, तहान आहे, अस्वस्थता आहे, अमुक एक गोष्ट होईल का नाही अशी चिंता आहे सारखी. तर देव सखा जरी हा अनुभव असताना असं व्हायचं काही कारण नाही असं तुकोबांना म्हणायचं आहे. त्यांचं तसं काही झालेलं नाही, तरी सगळं प्रतिकूल असून, आपल्यापेक्षा जास्त प्रतिकूल असूनसुद्धा त्यांचं काही झालेलं नाही. तेव्हा ही जीवाची कासाविषयी कमी व्हावी यासाठी अनेक मार्ग आहेत.
नेहमी म्हणतो तसं विवेकाचा मार्ग सर्वात उत्तम. विवेकाने मनुष्य राहिला तर त्याला हे काही बाकीचं करायची गरज नाही, विचाराची काही गरज नाही. विवेकाने सांगतंच की हे चूक आहे, हे बरोबर आहे ते करायचं आहे, चूक आहे ते टाळायचं. इतकं सोपं आहे खरं म्हणजे. अगदी साधा मत्सर आहे, करू नये, ठीक आहे, लोभ धरू नये हे विवेक सांगतो. मग लोभ नाही धरला तर मनुष्य निर्लोभ राहिला, सुखी राहिला. अपेक्षा केल्या की भंग होतात. अपेक्षाभंग सगळ्यांना आता चांगली माहिती आहे, सगळ्या स्तरावर. त्यामुळं मुळात त्याचं मूळ कशात आहे? अपेक्षित आहे. मग अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा करतो दुःख. आचार्यांनी सुद्धा त्या काळात व्याख्या करून ठेवलेली आहे. अपेक्षेने दुःख झालं. मग आता अपेक्षेने दुःख होतं ना, मग अपेक्षा ठेवू नये. विवेक काय म्हणतो? अपेक्षा ठेवू नका, काम करा, जे असेल त्याचं होईल ते होईलच पुढे. काय ते म्हणजे मग त्रास नाही, झालं किंवा नाही झालं, भंगाचा प्रश्न नाही. अपेक्षा असली म्हणजे भंगाचा प्रश्न. निरपेक्ष आहे तो सुखात आहे. जसं झालं तरी आनंद आहे, तसं नाही झालं तरी आनंद आहे. पण हे सगळं कोणाला? ज्याला विवेक जागृत आहे त्याला. आणि तो आधीही आहे, काम करतानाही आहे आणि नंतरही टिकला. त्याचं समाधान आधी आहे, मध्ये आहे, शेवटी आहे. तर हे होण्याला हा मार्ग सोपा. पण हा सर्वांना विवेक उत्तम असेल तर शक्य आहे, पण सर्वांना शक्य होत नाही. तर त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सर्वांसाठी काय? तो भक्ती हा परमोत्तम मार्ग, की त्यामध्ये सोपून राहता येतं. हे जे विवेकाने मी करणार आणि मग ते करायला, अंमल करायला जी ताकद लागणार, त्यावेळेला ज्या इतर गोष्टी मला हलवणार किंवा कुठेतरी काटा हलणार, हे जे सगळं आहे हे माझ्यावर नाही. ठीक आहे, ते भगवंतावर आहे, मी सोपवलेलं आहे, तर त्याच्यावर ते आहे. त्यांनी आता जे विवेकाचं उत्तर तेच भक्तीमध्ये भगवंताचं उत्तर म्हणून घेता येतं. विवेकात इकडे उत्तर कसं आहे की हे जर आपण केलेलं आहे व्यवस्थित, तर त्याच्यानंतर जे व्हायचं ते आपण फक्त स्वीकारायचंच असतं. एवढंच विवेकाचं म्हणणं असतं. यश येईल, अपयश येईल, मी भरपूर प्रयत्न केले, अमुक एक मार्क मिळाले, ते मला एवढे मिळायला पाहिजे होते, एवढे मिळाले. आता विवेकाने मनुष्य पचवू शकतो की ठीक आहे, काही बरोबर असेल त्याप्रमाणे मार्क मिळाले असतील, असं त्याला विवेकाने समजून शांत राहता येतं. हे ज्याला जमत नाही त्याची अस्वस्थता राहते. मी एवढं करून एवढे मिळाले, एवढं करून एवढे मिळाले, त्यांनी एवढं करून त्यांना एवढे मिळाले, हे परत आणि त्याच्यात असतं. इतकं कुठं विवेक जागृत आहे की त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, त्याच्या पेपरशी काही संबंध नाही. पण तसं नाही वाटत की त्यांनी एवढासाच अभ्यास केला होता, मी किती केला होता आणि मला एवढेच मिळाले, त्याला एवढे कसे मिळाले, म्हणजे काय झालं कोणा ठाऊक, असं सगळं ते जे काय सगळं हे आपलं मन जर काम करणार तर विवेक जागृत कसा राहणार? मग त्याच्यापेक्षा हा भक्तीचं उत्तर ते जे विवेकाने उत्तर मिळालं की जे मी करायचं करण्यासारखं होतं ते केलं, आता जे मिळालं आहे ते त्याचं फळ आहे, समजलं, स्वीकारलं, शांत राहिलं. तसं इकडे देवावर सोपवलेलं आहे, मला मी काय करायचं ते केलेलं आहे, आता जे फळ मिळाले ती देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा अशीच आहे की सध्या एवढंच फळ द्यावं म्हणून त्यांनी दिलं. आता हे करण्यामध्ये सत्ता सगळं त्या हाती. त्याला जर द्यायचं असतं तर त्याने जास्त दिलं नसतं का फळ? त्याला नाही द्यायचं जास्त. का द्यायचं नाही? त्याला माहीत. आपण जर स्वतः सगळं त्या हाती जर काही वेळेला काही गोष्टी न मिळणार तर समाधान असतं. म्हणजे खरं आपलं हीच असतं, समाधान त्या क्षणी भक्तीनं राहील, पण काही गोष्टी न होण्यात खरोखर आपलं हित असतं. नंतर कळतं हे झालं नाही, बरं झालं असं नंतर वाटतं. आपण एखाद्या गाडीचं नाही का अनुभव घेत, त्याच गाडीला पुढे ॲक्सिडेंट होतो, आपल्याला ती चुकलेली असते. त्या गाडीला पुढे ॲक्सिडेंट झाला म्हणजे वाटतं बघा भगवंतानी वाचलो म्हणून वाचलो, नाही तर त्यातच बसायचं होतं. नाही मग काय, बसली माणसं उतरलेली आपल्याकडे किती वेळा असं झालेलं आहे. अगदी प्रत्येकाच्या पाहण्यातला अनुभव आहे. नेमके त्या गाडीत बसले होते, कुणीतरी हाक मारली, खाली आले आणि त्याचा त्रास वाटला, सगळं झालं. की उगाच मी अगदी जागा मिळाली असताना यांच्यासाठी उतरावं लागलं, काय तिकीट वाया गेलं, काय रिझर्वेशन गेलं, काय असेल ते, आणि ते काय ते बोलणं करणं भागच आहे. अशी परिस्थितीच असली पाहिजे म्हणून मनुष्य खाली उतरतो. नंतर पुढे गावाकडे जाऊन धडकलेली दिसली म्हणजे बघा त्यांच्यामुळे त्यावेळेला बुद्धी झाली. बुद्धी कुठली झाली? आपल्याला भगवंतानी वाचली. आपल्याला बुद्धी असती तर कशाला तिकीट काढून बसलो असतात, नुसतं सुद्धा बसलो असतो खरं सांगायचं तर. पण सगळं करून बसलेला खाली उतरला. जो वाचवणार आहे त्यांनी खाली बोलावून वाचवला. त्याची इच्छा होती की आता हे होऊ नये, हे मिळू नये म्हणून मिळालेली. तर हे जर लक्षात आलं तर मिळाली नाही. मग त्यांनी ती 2 मिनटं लवकरच सोडली असेल, त्यांच्या माझ्या घड्याळात फरक पडला, अलीकडे कोणाचं काही लक्ष नाही, नियंत्रण नाही, कंट्रोल नाही, काय करायचं आपल्याला? नाही ना मिळाली, नाही मिळेल दुसरी गाडी. भगवंताची इच्छा आहे, या गाडीने जाऊ नका, दुसरी गाडी मिळेल. ज्यानं एवढं सगळं सत्ता सगळं जे आहे हाती त्याला काही ती गाडी. आणि हे आपण अनुभव घेतला. आपण अनेक वेळेला उशिरा येतो, 5 मिनटं येतो, 10 मिनटं येतो, त्या स्टँडमध्ये पोचतो, तोपर्यंत ते अगदी सगळी करून कोणासाठी तरी कशासाठी तरी थांबल्यासारखे काहीतरी थांबलेले असतात. आता त्यावेळेला मिळते ती कोणी मिळवून दिली? मी काय घड्याळाने आपल्या वेळेवर येण्याने का मिळाली? नाही, आपण उशिराच होतो, पण तरीसुद्धा ती कशा तरी थांबली होती. काय परत चढवायचं असेल, कोणीतरी यायचं असेल, त्यांच्या गोष्टीचं काहीतरी असेल, घड्याळात फरक असेल, काय असेल ते असेल. मग त्यावेळेला त्याला गाठून सत्ता सगळं तया हाती. त्याचं म्हणणं याच गाडीने जा म्हणून जा. मग ते गेल्यावर आपलं काम होणार असतं, काय ते होणार असतं म्हणून. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने त्यांनी गेलं तर काम होणार नाही, वेळेत काय ते गाठणार नाही, म्हणून त्यांनी हीच गाडी 5 मिनटं थांबवून आपल्याला दिलेली आहे. मग असं अनेक वेळेला होतं.
तर तसं जे बरोबर होतं, जे ज्या वेळेला होत नाही ते त्यावेळेला भगवंताची इच्छा आहे म्हणून झालं. एवढं जर एकदा हे किती खरं सांगायचं तर म्हटलं तर सूत्र सोपं आहे. आता अंमलात आणायचं म्हटलं तर विवेकाचं काम अवघड आहे, पण भक्तीचं काम सोपं आहे. तर मला ते जमत नाही, आणि ते जमत नाही तिथे अडचण आहे. ते जमत नाही ते जमतं करणं म्हणजे साधन आहे. जे जमत नाही आहे आत्ता मनाने, जे आपल्याला जमत नाही, पटलेलं आहे पण अंमलात आणता येत नाही, त्यासाठी जे करायचं ती साधना. आता ती नामाने करा, गुरुच्या ऐकण्याने करा, श्रद्धा ठेवून करा, काय आपल्या साधनेचा कोणता प्रकार करावा वाटतो त्याने करावा. तेव्हा हे या मार्गाने पुढे जाता येईल. वास्तविक हे आहे सोपं. पण एरवीच्या जगात सुद्धा साधं विचार केला त्याच्यात, म्हणून त्यांना पुढे सांगावं लागलं. आत्ता जो आपण अभंग पाहतोय की तू जर अंतरंगात येऊन वास केलास तर हे सगळं सोपं आहे. जगाचं म्हणणं काय असतं की प्रयत्न करावेत. बरोबर आहे. प्रयत्नांची सुरुवात कुठे होते? आतून प्रयत्न सुरू होतात. खरे सांगायचं तर बाहेरून मनुष्याचा प्रयत्न, हात हलतो त्यावेळेला कुठेतरी त्याला सूचना असते. आज ती प्रतिक्षिप्त करीत असेल, कदाचित ती माझ्या अखत्यारीतली असेल. तेव्हा मला हात उचलायचा आहे म्हणून मी उचलला, आणि कदाचित तो तिथे काहीतरी लागलं म्हणून बाजूला झाला. या दोनमध्ये जेवढा फरक आहे तेवढाच, पण सुरुवात आतूनच झालेली आहे. तेव्हा तिथून सुरुवात होते. तिथे जर समजा माणसाची इच्छा आहे, सर्वसाधारण लोकांचा व्यवहार असा आहे की प्रयत्न करावे, योग्य तऱ्हेनं प्रयत्न करावे म्हणजे योग्य पद्धतीचं यश मिळतं, हे सगळं बरं आहे, बरोबर आहे. तर हे करू नये का? तर करावं. सत्ता सकळ तया हाती, म्हणून मी आपला निवांत बसून राहील. तर आता किती वेळ आपण तरी बसणार? 1-5 मिनटं होतील, 10 मिनटं होतील, काहीतरी झालं असेल म्हणतील, चौकशी करतील, शक्य आहे ते 5-10 मिनटं थांबतील, पण बाकीचे म्हणतील आता आपण निघू, वेळ झाली. तेव्हा सत्ता सगळं त्या हाती म्हणून बसून चालणार नाही. माझं काय काम आहे ते मी करीत असावं. मग करताना त्याला काय यश येतं, काय होतं, काय नाही ते बघतील काय करायचं ते. तेव्हा प्रयत्न करावेतच, पण प्रयत्न करताना अनेक गोष्टी ज्या लागतात व्यवहारात, प्रयत्नांचा पर्याय कुठेच नाही ठेवलेला. तर यत्न हा खरा देव उपदेशीला आहे अज्ञाना. ते जे आहे त्याने यत्नाची प्रतिष्ठापना केलेली आहे प्रत्येक ठिकाणी. संत म्हणजे हे सोपून राहणारे आहेत, आणि त्यामुळं त्यांनी हे आणलं काय, साध्या भाषेत टाळकोटेपणा आणला, त्यांनी निष्क्रियता आणली वगैरे, काही न कळल्याची लक्षणं आहेत. संतांनी जे काय काम केलं ते आपल्याला नीट कळलं नाही, अशाची ती लक्षणं आहेत. असं जर कोण म्हटलं बरं तर आपण नक्की लक्षात ठेवावं. तर एरवीचं जग जे आहे ते म्हणतं प्रयत्न करावा, मार्गदर्शन घ्यावं, नंतर मदत घ्यावी, वस्तू असाव्यात, पैसा असावा, कुठली गोष्ट साध्य करायची झाली तर काय काय हवं आपल्याला, तर हे सगळं हवं. तर हे सगळं फक्त कसं आहे, हे सगळेच आपल्याला मूळ साध्य करायचं आहे, काहीतरी प्रपंचात साध्य करायचं आहे. ते साध्य करण्यासाठी हे सगळं हवं हे बरोबर आहे, पण हे सगळं हवं त्या प्रत्येकाचं स्वरूप कसं आहे, प्रयत्नांचं स्वरूप कसं आहे, आपल्याला हवं असलेल्या मार्गदर्शनाचं स्वरूप कसं आहे, मदतीचं स्वरूप कसं आहे. अगदी साधा विद्यार्थी घ्या, बरोबर, त्याला एक समजा मार्क मोकेक मिळवायचे आहेत, त्याच्या दृष्टीनं काय करणं, अभ्यास करणं, लक्ष लागलं पाहिजे, एकाग्रतेपासून सुरुवात. तेव्हा तिथे आपली कल्पना आपल्याला आहे, आपण त्याबद्दल न बोललेलं बरं, की बसलो की पुस्तक उघडलं की इतर सगळे विचार मनात येतात, आणि हे विचार बंद करून बाहेर गेलो की पुस्तकाचे विचारच फक्त मनात येतात, पुस्तकातलं काय येत नाही. पण अभ्यास राहिला असं तिथे गेल्यावर वाटत राहतं बाहेर फिरताना. मग अभ्यासाला बसावं सरळ, मग अभ्यासाला बसलो की बाहेरचं सगळं डोक्यात चालेल. जे एकाग्रतेची साधारण आपल्याला कल्पना लेवल लक्षात यावी, ते हे सगळं. मार्गदर्शनाची अवस्था आता आपण बोलू नये, कारण का आदरणीय मंडळी असतात, त्यामुळे तिकडे आपण त्या बाजूला न बोललेलं बरं. तर ते त्यांच्या परीनं प्रयत्न करतात असं आपण लक्षात ठेवू. शाळेमध्ये म्हणा, काय कॉलेजमध्ये म्हणा, त्यांच्या परीनं ते प्रयत्न करतात. पण एकंदरीत काही वेळा आपल्याकडे बघूनही त्यांचे प्रयत्न कमी पडत असतील, कदाचित असंही असेल की ह्यांना तरी कुठे हवं आहे हे सगळं, असं म्हणून कदाचित ते काही गोष्टी सांगत नसतील, कष्ट घेत नसतील, असंही होत असेल. तेव्हा मार्गदर्शनाची अवस्था काय आहे ते आपल्याला माहिती. सर्वसाधारण प्रयत्न आणि मार्गदर्शन हे झालं की होतं. मदत आपल्याला मित्रमंडळींच्या काय कडून मिळणं हे एक शक्य आहे. मी उदाहरणाचं घेतलं ते विद्यार्थ्याचं म्हणून तेवढं चालवतं फक्त. तर आता ह्याच्यात अनेक वेळेला आपण म्हणतो ग्रुप स्टडी, तर त्याच्यामध्ये ग्रुप राहतो, स्टडी राहतो का नाही याच्याविषयी मला फक्त शंका आहे. असं तर त्याच्यातले ते जे काय आहे त्यात आपल्याला काय मदत होते ती आपण आपल्या अनुभवाने ओळखावे. म्हणजे मदत म्हणून काय जे आहे ती खरं व्हायला पाहिजे. एखादी गोष्ट त्यांनी सांगितली, पटकन सोडवून उदाहरण दाखवलं, रीत सांगितली, सगळं झालं, सगळं काही लक्षात आलं नाही. मग घरी आल्यावर आपल्या ग्रुपला मध्ये चर्चा होते त्याची की हे असं सांगितलं, मला काही कळलं नाही, त्याला कळलेलं असतं तो सांगतो, आपल्याला कळलं आपण सांगितलं, त्याला कळलं, दोघांनी 4 उदाहरणं सोडवली, पक्कं झालं. इतका हा व्यवहार आहे, हा सरळ आहे. पण प्रत्यक्षात तो तसा असतो असं नाही. घरी गेल्यानंतर बसलं किंवा एकत्र आल्यावर बसलं तो मला पण काय कळलं नाही, इथपासूनच सुरुवात होते. म्हणजे काही वेळेला मदतीची सुरुवात इथेच होते, आणि त्यातून त्याला कळलं असलं तर तो सांगेलच असं नाही, पुन्हा माणूस आहे, त्यामुळे ह्याला कळलं नाही, बरं सापडेल.
पुढं आपटते कुठंतरी, त्यावेळेला आपण जाऊ पुढं 2 पावलं, असं जर समजा त्याचं असले वृत्तीचं तर काय करा. तेव्हा मदतीची अवस्था अशी आहे, वस्तू पैसा मोठ्या गोष्टीत ते लागत असेल, इथे काही ते लागणार नाही. पण विद्यार्थीपुरतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी या सगळ्या मदतीनं जी मर्यादा आहे ती लक्षात आली तर आपल्याला हे लक्षात येईल. आणि मोठ्यांचं बघा, वस्तू घ्या, पैसा घ्या, त्यांना एक मोठं काहीतरी गोष्ट करायची आहे, तर अगदी ते लग्नाचं काय आखलेलं आहे ते आत आल्याबरोबर पायावर गरम पाणी पडण्याची यंत्रणा, अलीकडे सगळ्या गोष्टी यंत्रणा असतात. ते बटन दाबलं की पायावर गरम पाणी, बटन दाबलं की फवारा, बटन दाबलं की गुलाब पाणी वगैरे, आपल्याला माहिती ते सगळं इतक्या यंत्रणा करायचा मनुष्य प्रयत्न करतो. बरोबर, करावं, छान असतं ते, बरं वाटतं. म्हणजे जर सगळं ते उडालं व्यवस्थित आणि चांगलं असलं तर छान असतं. पण आयत्या वेळेला ते बंद पडतं. नेमकं ते नवोदय याच्या वेळेला आधी सगळ्यांनी पाणी मारून घेतलेलं असतं स्वतःवर, नेमका तो याच्या वेळेला ते बंद पडतं आणि ते चित्रीकरण करायला आणि बाजूला आणि किंवा वाचतो मग ते आणि परत त्याच्यात येतं, मग पुन्हा ते मागणं निघतं परत. कारण काय त्याचं म्हणजे ह्यातला काय आपल्या हातात नाही. खरं सांगायचं ना, करायचं सगळं, व्यवस्था करायची सगळं झालं, पण सगळ्या जर ते लाईटवर असलं नेमके ते गेले, लाईटच गेले तर करणार काय. सगळी व्यवस्था केली होती पण काय झालं, नेमकं आत्ता लाईट गेली, असं करा, आता हात नाही, मुहूर्त चुकायला नको, म्हणून मग सावरून घ्यायचं, काहीतरी करावं लागतं. किंवा नेमकं ते अगदी इतर सर्वांच्यावर आणि त्याच्यावर नाही. हे सगळे आपले अनुभव आहेत व्यवहारात. तेव्हा ते पैशानंच होईल, वस्तूनच होईल, व्यवस्थेनंच होईल असं नाही. करावं हे चांगलं आहे. पण आता अगदी फ्लड लाईट टाकायचा ठरला तरीसुद्धा तो त्या क्षणी लागेलच अशी गॅरंटी या जगामध्ये नाही. लागतो, सर्वसाधारणपणे लागतो, प्रयत्न करतो आपण, पण तो फ्लड त्यावेळेला चालू असेलच असं नाही. कदाचित ते ओव्हरलोड होतं त्यावेळेला, त्या क्षणी तो जातो, त्याच्याबरोबर आणि 4 लाईट घेऊन जातो उलटं. म्हणजे असं पण अनुभवाला काय तोटा नाही, आपण अनुभव घेतले असतील. तर मला सांगायचा मुद्दा काय होता की हे सगळं मोठ्या वस्तूंचं झालं, विद्यार्थ्याचं झालं, हे मोठ्यांचं झालं, एखादा नमुना म्हणून फक्त. तर ह्या सगळ्यामध्ये जे जे आपल्या हातात नाही ते आपल्याला या निमित्ताने लक्षात आलं तरी प्रपंचातून शिकलो असं म्हणायला हरकत नाही. मला म्हणायचं होतं एवढंच की आपण करावं सगळं, फक्त त्यातून जेवढी जास्तीत जास्त साध्य होईल तेवढं करावं. उरलेलं आपल्या हातात नव्हतं आणि नसतं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. समजा आपण अगदी ठरवलं आणि नेमकं ते काय गुलाब पाणी उडालं, समजा फवारा उडाला, मी काय व्यवस्था केली म्हणून हे झालं. त्यांच्यात कसं झालं बघितलं का नाही, ते हातलं काय करायला जाऊ नये, कारण त्याने उगाच आपलं नुकसान होणार आहे पुढे, नंतर अहंकाराने नुकसान होणार. हे जे काय झालं होतं त्याच्यामागं ज्याची कृपा होती ती गेल्यामुळे नुकसान होणार, तिच्याकडे लक्ष नाही म्हणून नुकसान होणार. करायचा प्रयत्न केला, यश आलं, ती भगवंताची कृपा होती म्हणून यश आलं. एवढं लक्षात ठेवलं तर पुढे विसंवाद, त्रास काही होत नाही. पण हे लक्षात राहत नाही. आणि एक त्याच्याबरोबर आहे की हे सगळं कधीच यातला कुठला प्रयत्न, कुठली मदत, मार्गदर्शन, मगाशी जसं 2-3 गोष्टी सांगितल्या, मोठ्यांच्यातलं वस्तू पैसा सांगितल्या, व्यवस्था सांगितल्या, हे सगळ्या अशाच होतील असं नाही. हे जर लक्षात असेल तर आपल्या अजून थोडं पुढे गेल्यावर लक्षात येईल की हे सगळं जे आपण प्रत्येक गोष्ट, पैशाची मदत, त्या मार्गदर्शनाची मदत, मोठ्यांच्या बाबतीतल्या व्यवस्थेची काय हुशारी, त्यातले काय बुद्धिमत्ता, काय जे व्यवस्थित वापरले असेल ते सगळं, आता हे सगळं मी केलं, ही गोष्ट खरी आहे. म्हणून ही सगळ्यातला अपुरेपणा लक्षात आला तर ज्याच्या हातात सत्ता सकळ जया हाती, तो त्या हाती आहे ना, तो जया हाती, तो जो जया हाती आहे, तर खरं तर त्याची गरज ह्या सगळ्यात जास्त आहे. जर ह्यात असेल तर जे होईल ते बरोबरच होईल. एकतर जर काही झालं नसेल तर ते न होणं पण बरोबर हिताचंच असेल. कारण काही काही वेळा एखादी गोष्ट नाही झाली तरीसुद्धा ती बरोबर असते असं नंतर लक्षात येतं. आपल्या प्रपंचात जसं लक्षात येतं तसं तिथं पण लक्षात येईल. म्हणजे अस्वस्थता राहणार नाही. मुळात त्या गोष्टीत ज्या गरजा आहेत त्या व्यवस्थित पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो खरा त्याच्यात हवा. तर ते हवा असेल तर काय करायचं म्हणून ते तुकोबाना तो प्रश्न आहे. इथे एरवी आपल्याला प्रश्न पडत नाही, पण येऊन यामा असं करीशी हृदयी हे कशासाठी त्यांना वाटलं की तू जर यामध्ये आला असशील तर मला बाकीची काळजी करायचं काही कारण नाही. जे जे म्हणून प्रपंचामध्ये व्हायला हवं असे तुझी इच्छा असेल की जे माझ्या नशिबाने योग्य असेल तर ते होईल. याच्यासाठी खरी गरज जर काय असेल तर या सगळ्या यंत्रणा करण्याबरोबरच त्यापेक्षा भगवंताची गरज जास्त आहे. आणि तो सुद्धा कसा आहे की बाहेरून बोलावण्यासारखा आपल्याकडे आता इव्हेंट मॅनेजमेंट आलेली आहे फार. म्हणजे तुमचं कसलंही म्हणजे इव्हेंट म्हणजे आता आपल्या भाषेत म्हणजे आता आपल्याला एवढं मोठं कळत नाही इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे 12 ते 12 थोडक्यात. म्हणजे तर ह्याच्यातलं जे काय सगळं तर ते सगळं तुमचं काय लग्न कार्य आहे त्याला भरपूर माणसं पाहिजेत. ठीक आहे, भरपूर माणसं पाठवण्याची यंत्रणा आहे. माणशी काय असेल त्याप्रमाणे काय ती द्यायची.
की लग्नात किती माणसं होती असं वाटतं. काय समजा म्हणजे हीच गोष्ट करायची दुःखाच्या बाबतीत तिथेसुद्धा करायची, कोण माणूस नाही असं सुद्धा होतं काहींचं, काय जोडलेलं नाही कोणी आयुष्यात कोणाचं, मी कोणाकडे जाणार नाही, कोणाला बोलावणार नाही वगैरे नाही का ती माणसं असतात. तर तशा पद्धतीत समजा असेल तर तिथे कोणीच दिसत नाही, त्याचंही कुठेतरी मनाला वाटतं. मग त्यावेळेसुद्धा इव्हेंटसाठी माणसं येतात अलीकडे, अशा यंत्रणा झालेल्या आहेत आता, आणि तिकडून आलेल्या असल्यामुळे ते योग्यच असल्या पाहिजे, त्याविषयी मला काही शंकाच नाही. तर हे सगळं आता झालं आहे. तर असे इव्हेंटसाठी येणारा देव नव्हे, आपला इव्हेंट आहे म्हणून त्यासाठी आपण त्या त्या प्रसंगी जशी एक निर्विघ्नतेसाठी प्रार्थना करतो, हा फक्त जागा करण्यासाठी करतो तसं नाही. तो तिथेच आहे, फक्त जागा केला, हाक मारली तसं आहे. पण हाक मारली म्हणजे तो इथेच आहे, तो ज्याचा इथेच आहे आणि जो जागृत आहे त्याच्या दृष्टीने सगळंच काम झालेलं आहे. ज्याचा इथेच आहे एवढं कळलं आहे, हाक मारले की जागा होतो, त्याचंही काम झालेलं आहे. कारण मूळ जो करता आहे तो इथे बसलेला आहे. तेव्हा खऱ्या करता अशी ओळखावे हे जे समर्थाने मुद्दाम 2 वेळा सांगितलेलं आहे ते तेवढ्यासाठी सांगितले. तर येऊन या वास करी शिरदई ऐसे घडे कई कासयाने, असं कधी आणि केव्हा घडेल असा याच्यासाठी तर यावाच. देवाने बोलवल्यावर देव अवश्य यावा, तो येतोच. आपली तळमळ असेल तर प्रेमसूत्र दोरी घेऊन जाल तिचे तयार आहे, हे तर आहेच, तसं तो येईलच. पण त्याच्याचबरोबर तो खरा कशासाठी यावा, कायमचा यावा, त्याने असावं, कायमचं असावं. आणि त्यासाठी काय आहे हे पटण्यासारखं आहे सगळं. कारण तो येतो त्यावेळेला ह्या सगळ्याचं मूळच सुरू होतं. मूळ त्याचं कारण सापडलं की ज्याच्यावर सगळं अवलंबून आहे. माझी समजा बुद्धीने मी एक उत्तम व्यवस्था लावली, एखादा प्रसंग आहे त्याची उत्तम व्यवस्था मी करतोय, अगदी अनुभवी आहे, सगळं आहे. पण हे सगळं टिकवले कोणी, ती दिली मुळात बुद्धी कोणी, हे सगळं लक्षात आहे. समजा एक 10 प्रसंगांचा अनुभव आहे म्हणून 11वा प्रसंग माणसाने व्यवस्थित पार पाडला, पण 10 प्रसंगांचा अनुभव लक्षात आहे तोपर्यंत. जरा समजा इथे धक्का लागलेला असला किंवा समजा जर ते जाग्यावर नसेल समजा ह्याच्यातली यंत्रणा, तर माणसाचं नाव सुद्धा आठवणार नाही, व्यवस्था सोडूनच देऊ, 10 प्रसंगांचा अनुभव सोडून देऊ, काही त्याचा त्या प्रसंगात उपयोग होत नाही. लोकांना येऊन हाताला धरून मदत करावी लागते, हे आपण बघतो ना. मग ह्याचा अर्थ जे मूळ कारण आहे तिथेच आपण धरून ठेवावं, म्हणून भगवंताला धरून ठेवावं, हे त्यांचं म्हणणं आपल्याला पटलं. येऊन यावा असं करीशी हृदयी ऐसे घडे, म्हणून आता ऐसे घडे कई कासयाने, कधी आणि केव्हा हे घडेल अशी मला चिंता लागली. अशी त्यांना जी चिंता लागलेली आहे ती चिंता आपल्याला लागली की साधनेची तळमळ उत्पन्न झाली असं म्हणाले. ही तळमळ आहे साधनेची, आणि आपल्याला खात्री दिलेली आहे, देवसखा जरी अवघे जग कृपा करी, ही आपल्याला खात्री आहे. त्यामुळे एक फक्त भगवंत जोडायचं काम आहे, बाकीचे प्रपंचाचा व्यवहार कर्तव्य काय आपल्याला वाटायला आलं असेल ते प्रारब्ध ते आपण त्याप्रमाणे करावं. मूळ काम काय आहे, देवसखा जरी. तसं इथले तो येऊन या वास करीशी हृदयी, तर त्याचा नेहमीचा वास आता असं आहे, त्याला राहायचं आहे. तर राहायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असेल की एखादा मनुष्य आपल्याकडे राहायला यायचा असला तर त्याला राहावंसं वाटावं किंवा राहण्यायोग्य वातावरण असावं तरच तो राहतो. त्याला आता समजा अव्यवस्थितपणा एखाद्याला आवडत नाही, गोंधळ आहे सगळ्यांना ते आवडत नाही, तर ते घरी तो जायला टाळतो शक्यतो. आहे बरेच दिवस मनात आहे आता आलो म्हणजे येईन चक्कर टाकीन, त्याला माहिती आहे इथे जाण्यात काय अर्थ नाही, आज पाऊल टाकल्यापासून गोंधळ आहे सगळा, आपलं उघड डोकं बिघडून जाईल, त्यापेक्षा न गेलेलं बरं असं त्याला वाटतं. आता एखाद्याला गोंधळाचीच आवड असेल तो म्हणेल कधी तुमच्याकडे येईनचं वाटते, तेही होईल, म्हणजे तेही काय तसं सांगता येत नाही, काय जे आपलं असेल त्याप्रमाणे. तर हे जर यायचं आहे, आता घरात एक समजा सगळी माणसं एकमेकांशी प्रेमाने आनंदाने बोलतात आणि त्याचं त्याला प्रेम आहे, आवड आहे, तर अशा घरी जायचं ते केव्हा जाईन असं त्याला वाटतं. ती सगळी माणसं एकमेकांशी आनंदाने गुण्यागोविंदाने राहतायत, चौकशी करतायत एकमेकांची, असं वातावरण असलं की बरं वाटतं. मग असं वातावरण असलं तर त्याला तिथे यावंसं वाटेल. मग आता समजा घरात गेलं तर ते कोणाकडे आले मला काय माहीत नाही असं म्हणून मुलगा चप्पल घालून बाहेर निघून गेला, पत्नी निघून गेली, जे कोण दारात आपल्याला अटेंड करायला कोणी नाही, अशी जर अवस्था असेल तर कशाला तो त्या ठिकाणी जाईल. म्हणजे हे सुद्धा त्या वातावरण आपल्याला देवाला कसं वातावरण हवं असेल याचा एक विचार करावा. तसं जर अंतरंगात वातावरण असेल तर देवाला यायला एक आनंद होईल. आपण बोलावले म्हणून तो येईल, ठीक आहे, आपण कळमळी तेवढी व्यक्त केली म्हणून येईल, पण हे काही घरातलं वातावरण नव्हे, मनुष्य आहे म्हणून घरातल्या वातावरणावर अवलंबून आहे, आणि देव आहे म्हणून अंतरंगातल्या वातावरणावर अवलंबून आहे. इतकं सोपं आहे. अंतरंगात जसं वातावरण असेल ते ज्याला ते हवं आहे, त्याला देवाला जे हवं आहे ते वातावरण जर माझ्या अंतरंगात असेल तर देव येणारच, त्याला आनंद वाटेल यायला की अरे इथे येऊन राहावं. फक्त त्यात काय आहे की देव घरी आला, तुकोबांनी दुसरीकडे हे अभंगामध्ये म्हटलं आहे, आपण वाचलेलं आहे, त्याच्या पडी चिरा मनुष्यपणा असं स्वच्छ म्हटलं आहे. म्हणजे त्याचे खूप उदाहरणं दिलेत, काही देत नाही आपण वाचा, असेलच म्हणजे. तर त्याच्या पडी चिरा मनुष्यपणा असं म्हणले. जर देव घरी आला असेल तर पहिलं काम करतो की मनुष्यपणाला चिरा पडेल.
म्हणजे त्याचं मनुष्य म्हणून जे दोष असतात मनुष्याच्या ठिकाणी, भेदबुद्धी आहे, स्वार्थबुद्धी आहे, शेवटी सर्वात शेवटी अहंकार आहे, काय अगदी मोठी यादी आहे, तर हे माणसाचं नाहीसं होतं देवालयाचं लक्षण. तेव्हा ते नाहीसं होईल तिथेच देव राहील. तो जर स्पर्धा करीत असेल, तो कोणाचा मत्सर करीत असेल, तर देव म्हणेल इथं बरोबर नाही वाटत. या सगळ्या दुर्गुणांना दुर्गंधी आहे. सद्गुणांना सुगंध आहे, तसं दुर्गुणांना दुर्गंधी पण आहे. तर तशी ती भगवंताला चालत नाही. तो म्हणतो हे नको, तुम्ही कोणाचा लोभ धरू नका, तुम्ही अपेक्षा धरू नका, मग मी आनंदाने राहतो, असं त्याचं म्हणणं आहे. तर ते आलं की हे होतं, असं त्यांनी पुढे उदाहरण दिलेलंच आहे. तर त्याच्यासाठी आपण हे लक्षात ठेवावं की त्याला काम केलेलं आवडतं, अपेक्षा केलेलं आवडत नाहीत, कर्तव्य केलेलं आवडतं, अपेक्षा फळाची अपेक्षा ठेवलेली आवडत नाही, असं त्याचं आहे. त्या ठिकाणी तो यायला तयार असतो. मग तो ताब्यात घेतो. शेवटी तो त्यांचं म्हणणं आहे की देव सगळं ताब्यात घेतो. बाबांनी म्हणलेलंच आहे आपल्याकडे. शेवटी ह्याच्या नामसंधनेच्या शेवटी आहेच ती, मला वाटतं हरिपाठाच्या शेवटी, परागच्या शेवटी असेल की असा एक क्षण असतो की जे तुमचं अंतःकरण ताब्यात घेतो. त्याला तिथे राहायला एवढं आवडतं की शेवटच्या क्षणी आवडून राहून घरातले सगळे व्यवहार सांभाळून, घरातले सगळे व्यवहार सांभाळून अंतरंगातले, तो शेवटी अशा क्षणी एक क्षण असा येतो की तो म्हणतो आता सगळं मीच चालवतो, तुला आता चालतंय ना, आता मीच सगळे व्यवहार चालवतो. मग ते व्यवहार चालवी तर काय चालवेल, आम्ही चालवतो तर किती छान चालवतो. त्यातल्या तर छानच की, असं नाही का आपलं पण प्रपंच बघितले आपापल्या परीनं दुसऱ्याकडे बघितलं की बरं आहे असं वाटतं, निदान एवढं तरी आहे. तर असे तारतम्याने बघितले तर आपण खूप छान चालवतो. आता हेच चालवणं जर खरोखर देवच असेल तर मात्र खऱ्या अर्थाने आणि पूर्णार्थाने चांगलं चालेल. तर यासाठी वास करावं हृदय, यासाठी त्यांनी अंतर यावं असं त्यांना म्हणायचं. तर ते जे अंतरंग आहे ते माझं जसं द्वैताचं आहे, भेदबुद्धीचं आहे, मला एकाशी एक असं करावं वाटतं, वापपर करावं लागतं, स्वार्थ मतलबाचा प्रश्न येतो, ह्यातलं काही त्याला चालत नाही. म्हणून त्याला त्यांनी या अभंगामध्ये पुढे जे काय आहे, हे काय आहे, हे का नको, द्वैत बुद्धी का नको, मला ओळखलं पाहिजे. काळं बरं वाईट चांगलं काय जे आपल्याला ज्यात भेद आहेत ते कळले पाहिजेत. हे बरोबर आहे, हे व्यवहारासाठी लागतं, पण अंतरंगासाठी लागत नाही. माणसाच्या प्रेमासाठी यातली कुठली गोष्ट लागत नाही. म्हणजे जे अंतरंगाचा संबंध आहे, प्रेम अंतरीचे, गणोरेवा म्हणायचं ना, प्रेम अंतरीचा असावा. तर अंतरंगाच्या प्रेमाला देवाला यातलं काळं गोरं लांबचं ठेवू काही त्याच्याशी संबंध नाही. त्याचा प्रेमाशी संबंध आहे, त्याचा भावाशी संबंध आहे. तर त्या भावात हे काही मोडत नाही. पण हे आपल्या प्रपंचामुळे, हे सवय लागल्यामुळे, जी गोष्ट मायेतलीच आहे ती लागल्यामुळे, त्याची सवय लागून भगवंताकडे जाताना सुद्धा ते सगळं बरोबर असतं. महादेव ह्याचा मोठा त्याचा लहान, हा चैव तो वैष्णव, ते आमकन तमकं, त्याचे आपण एवढे भेद करून टाकले असते. त्याला ते काही लागू असेल का? खरं म्हणजे त्याला काही लागू नये. त्याच्याकडे तो अद्वैताचा विषय आतच आहे सगळं, तेच सगळं बाहेर आहे. इथपर्यंत ज्याची भूमिका आहे त्याला ते अंतःकरण आवडेल, ते अंतरंग आवडेल. पण त्या अंतरंगामध्ये माझं सगळं भरलेलं ते प्रपंचाच्या सवयीमुळं द्वैत करणं, भेदभाव करणं, अपपर करणं, हे सगळं माझं भरलेलं आहे. तर हे जे माझं आहे हे सगळं खरं नाही आहे ह्याची त्यांना जाणीव आहे. म्हणून त्यांनी ह्या आत्ता जे चालू आहे, लटिके हे माझे करुणिया दूरी, लटिके माझे करुणिया दूरी, साच तू अंतरी येऊनी राहे, साच तू अंतरी येऊनी राहे, येऊनी आवास करीशीर दई, येऊनी आवास करीशीर दई, येऊनी आवास करीशीर दई. लटिके हे माझे करुणिया दूरी, साच तू अंतरी येऊन राहे. जे अद्वैत आहे, जो आनंद आहे, जे अखंडता त्याला आहे, ही सगळं मिळून जे आहे ते खरं साच, तेच खरं आहे. आणि ते माझ्या अंतरंगात वास करावं यासाठी माझ्याकडं जे लटकं म्हणून जे सगळं आहे, म्हणजे जे खोटं आहे, चुकीचं आहे, ते या व्यवहाराला लागू आहे. व्यवहार खोटा आहे, आपण म्हणतो व्यवहार खोटा आहे, ते खरं आहे की व्यवहार खोटा आहे हे खरं आहे. मात्र तर ते त्यातलं व्यवहार खोटा आहे कारण का तो व्यवहारच आहे शेवटी. ते म्हणते व्यवहाराच्या गोष्टी आहेत, ते तसं व्हायचंच, तर तसं व्हायचंच कारण ते अपूर्णच आहेत. त्यामुळे तिथे शेवटी महाराज म्हणले तसं वर्कशॉपमध्ये वस्तू ज्या सापडतात त्या काही पूर्ण नाहीतच. कुठलीही वस्तू त्याच्यातली काहीतरी चुकलेलं आहे, ती वर्कशॉपमध्ये बनवलेली असते, त्याच्यात काहीतरी चुकलेलंच असतं, त्यासाठीच वर्कशॉप आहे. तर ते काम तिथे तसंच हे सगळं वर्कशॉपच आहे. त्यामुळे इथे काही केलं तरी काहीतरी अपूर्णता त्याच्यात राहते, अशाच वस्तू मिळणार. अपूर्ण आहे ते खोटं पडतं. त्यामुळे ते म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही साच, तुम्ही खरे आहात, तर ते माझ्या हृदयात यायचं असेल तर लटिके हे माझे करून या दोरी, ते सुद्धा तुम्ही दूर करा. ते मला जमत नाही म्हणून न कळता काय,
न कळता काय करावा उपाय, न कळता काय करावा उपाय, जणे राहे भाव तुझ्या पायी, जणे राहे भाव तुझ्या पायी, जणे राहे भाव तुझ्या पायी, येऊनिया वास करसी हृदय, येऊनिया वास करसी हृदय, येऊनिया वास करसी हृदय. हे होण्यासाठी माझ्यातलं जे हे सगळं खोटं, जे सगळं खरं न ठरणारं, खरं वाटतं पण खरं ठरत नाही असं जे आहे ते सगळं माझं दूर व्हावं, यासाठी हे माझ्यातलं लटकं दूर करून तू ये. मला तर काही हे कळत नाही की याच्यासाठी काय करावा उपाय. हे घडावं हे बरोबर आहे, येऊन या वास करीसी हृदयी, हे मला हवं आहे, ही गोष्ट खरी आहे. ऐसे घडे काही कास्याने, कधी घडणार, कसं काय केल्याने घडणार हे कळत नाही. ते काय केल्याने घडेल हे आता कसं कळेल मला सांगा. आपण तुकोबांच्याकडे नाही का गेलो, हे सगळं समजून घ्यायला तुकोबांच्याकडे गेलो की प्रेमसूत्र जोडे, ठीक आहे, भगवंत आहे ते जायला तयार आहे, आपण आपल्याला राखणारा कोण, देव सखा जरी अवघे जग कृपा करी, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणून ते जगद्गुरू जे शब्द म्हटला तो तेवढ्यासाठी म्हटलं की जगताचे जे जगतामध्ये निर्माण होणारे सर्व प्रकारचे भाव आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न आहेत त्याची उत्तरं ज्यात मिळतात ते जगद्गुरू तुकोबांची गाथा थोडक्यात त्या अर्थाने आहे. ते म्हणून त्याच्यात सगळ्या प्रकारचे विषय हाताळलेले आपल्याला दिसतील आणि सगळे अनुभव मांडलेले दिसतील. तर ते व्हावं म्हणून काय करावं मग आता, तर त्यासाठी निदान एवढं तरी करावं की हे मला काही हे कळत नाही, ज्यांनी सुरुवातीला म्हटलं न कळता काय करावा उपाय. मला काही कळत नसेल तर मी उपाय काय करावा. आता ज्या वेळेला आपल्याला कळत नाही त्यावेळेला आपण काय उपाय करतो, कळत नाही याचा जप न करता कळणारा कोण आहे काय हे बघतो आणि त्याच्याकडे जातो. म्हणून त्यासाठी त्याला गुरु लागतो. आपल्याला व्यवहारात सुद्धा साधी सायकल चालवायला सुद्धा गुरु लागतो. काही लोक असतील पाय ठेवून वगैरे आपण धडपडून खडपडून काहीतरी करून प्रयत्न करणारे लोक असतात, नाही असं नाही, पण ते अपवादभूत आहेत. साधी सायकल चालवायला, साधी गाडी चालवायला, काही असू दे, तिथपासून माणसाला त्याच्यात कशाच्या तरी मार्गदर्शनाची, कोणाच्या तरी मदतीची, काही माहितीची गरज लागते. त्याच्यानंतर मग त्याच्याकडून ते होतं. हा आपला जर व्यवहारातला साधा अनुभव आहे. तर इथं काय सगळं कळलं आहे पण न कळता हे मला आता कळत नाही काय उपाय करावा, हे जर कळलेलं आहे तर ज्याला कळलेलं आहे त्याच्याकडे जावं. म्हणून ते गुरुकडे जावं असं म्हटलं. आणि त्यांनी तो निरोप मला सांगायलाच पाठवले असं तुकोबाने एका ठिकाणी म्हटलं आहे की हे जे काही काय करायचं आहे ते कळत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगतानासुद्धा म्हटले की मी ह्या निरोप सांगायला आलो आहे. म्हणजे जसं एखादे म्हणजे बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, जसं आम्ही प्रत्यक्ष ते बोललेलं जसं आम्ही प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवण्यासाठी जन्माला आलो हे जसं आहे तसं त्यांचं म्हणणं आहे की जो काही निरोप भगवंताचा आहे कसं तुम्हाला साध्य होईल ते सांगण्यासाठीच आम्ही आलो असं त्यांनी एका अभंगाचा उल्लेख केला. तो एवढ्यासाठी केलेला आहे. तर हे कसं होईल ह्याच्यासाठी आपण जसे तुकोबांच्याकडे गेलो, जसे ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे गेलो, तसं त्या ठिकाणी आपल्या परीनं जे जाता येईल, जिथून आपल्याला हा मार्ग कळेल तिथून थेट देवाकडे कसं जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा. एवढा तरी काही कधी घडेल, काय केल्याने घडेल हे महत्त्वाचं. कधी घडेल हे ते सांगतीलच, काय केल्याने घडेल हे जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय खोटं काय खरं, काय भाव आहेत आणि कोणते हवेत, ही जी मूळ सुरुवात आहे ती तेवढी कळावी, ती त्यांच्याकडून कळते. म्हणून आपण हे सगळं करतो आणि तेवढं आपल्याला व्हावं, तेवढं आपल्याला त्यांच्याकडून मदत आहेच. फक्त मला जे स्वतःला ते वाटतं आहे की मला कळतं आहे तोपर्यंत मार्ग बंद आहे. मला ज्या वेळेला वाटेल की मला कळत नाही त्यावेळेला दरवाजा उघडलेला आहे, आपण आत जाऊ शकता. ते कुठल्याही मनुष्याच्या रूपाने दिसेल, झाडाच्या रूपाने दिसेल, पशुच्या रूपाने दिसेल, कशानेही दिसेल. आपल्याकडे पशुसुद्धा गुरु आहे या अर्थाने, तसा भेद केलेला नाही. पक्षीसुद्धा गुरु आहे, हे झाडसुद्धा गुरु आहे या अर्थाने गुरु.
गुरु म्हणजे आपल्यासमोर ज्या कल्पना मनांचा आहे तो उभा राहतात आणि त्याचं एक आपलं गुरु बाजी म्हणून जो स्वरूप आहे किंवा बाजी म्हणून जे स्वरूप आहे त्याचा काहीच संबंध नाही. आपल्याला कळत नाही आहे, त्यांना कळलेलं आहे, त्यांच्याकडून मार्ग समजून घेतला आहे आणि आपण जो वाटचाल करतो. आता आपला संबंध राहिला तो फक्त आदराचा आहे, बाकी काय राहिलं नाही. आपल्याला मार्ग दिलेले आपण चाललो. शंका आली की तिथे कुठेतरी त्याचं मार्गदर्शक उभा असतोच, ठरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मैलाचा दगड जसा लावलेला असतो पण तो तेवढे मैल चालल्यावरच दिसतो. इथून गोंदवले 16 मैल हे दिसतं, पण ते पहिले 15 मैल चालले, 16 मैलाला आले की 16 मैल हे दिसतं. तसं तिथे त्या ठिकाणी त्याचा मनुष्य उभा असतो, तर तो ते देतो. व्हाय नॉट चेंज गुरुज, हे जे एकदा एका ठिकाणी निसर्गदत्तांनी उलट प्रश्न विचारला होता. व्हाय नॉट चेंज गुरुज हा तसा गुरु या भाषेमध्ये आपल्याला जी कल्पना डोक्यात बसलेल्या असतात त्याला छेद देणारी गोष्ट आहे. व्हाय नॉट चेंज, व्हाय नॉट चेंज म्हणजे पण तिथपर्यंत गेला असला तर असं आहे त्याच्यामागं. तेवढं चालून गेल्यानंतर 15व्या नंतर आता 15व्या मैलावर नाही, आता 16 जायचं आहे, 17 जायचं आहे. त्यात तो त्याच्या पुढे सांगतो, ही पाठी दाखवते. मामासाहेब म्हणायचे आमचं काम पाठीसारखं आहे, इथून एवढे अंतर राहिलं एवढं दाखवतो, एवढे चालून आलात एवढं दाखवतो, एवढंच आमचं काम आहे, आता पुढे चालत तुमचंच काम आहे. तर तशी परिस्थिती आहे. तसं तो चालून गेला तर तिथेही पुन्हा एक पाठी कोणीतरी उभा असणार घेऊन, तिथून एवढं आलात आता इथून एवढं जावा असं सांगणारं भेटेल. पण ते सांगायला जाण्याची जी बुद्धी, त्याला विचारायला जाण्याची बुद्धी व्हावी, ती व्हावी म्हणून हे मुद्दाम म्हटलं आहे की असं जर कळायचा उपाय मला कळला नाही तर कशानं घडेल एवढं मला सांग. मला जेवढं कळतं तेवढं मी म्हटलं की माझ्यात काहीतरी खरं खोटं, खरं चुकीचं, न टिकणारं आणि टिकणारं असं काहीतरी फरक आहे. तेव्हा लटिके हे माझे करून या दोरी, साच तू अंतरी येऊन राहे, अशी माझी इच्छा आहे आणि यानं हे साधेल असं मला वाटतं. पण यासाठी मला सतत तुझ्या चिंतनात राहण्याची गरज आहे. ती सुद्धा एक शक्ती लागते. माणसाला एकदा समजा कळलं की मला हे कळत नाही, त्याला जाऊन विचारावं. म्हणून ते आता इथे आपल्याकडे आता ह्या उपासनेमध्ये ही सगळे जे इतर विषय घेतलेले आहेत ते आता आपल्या हातात पुढे सांगायचंच आहे. तर ते तेवढ्यासाठीच घेतलेत. त्या गुरूंचा जय जयकार तेवढ्यासाठी आहे. त्यापोटी माणसाचं चित्त बदलून जातं, त्याचा कुठेतरी गुरुभाव जागृत राहतो आणि त्याला लक्षात राहतं की परत हे विचारायचं आहे, हे राहिलेलं आहे, ही अडचण आहे, इथपर्यंत आलो होतो, हे सुटलं नाही, ही शंका त्या दिवशी डोक्यात राहून गेली, टिपून ठेवली, विचारली, नसेल तर पाहिली, आपल्याला मिळेल. त्यासाठी माणूसच पाहिजे असं नाही आहे. म्हणून हा सगळ्यातला एक भाग आहे. ती निसर्गात दिसेल, ती ग्रंथात दिसेल. अनेक वेळेला आपल्याला अनुभव असेल की ज्यांचा श्रद्धेचा विषय, ज्यांचा पक्का आहे, त्यांना साधं तो ग्रंथ उघडला की बरोबर ते अरे अनन्य अत्यंत एकदम समोर ते श्लोक येतो. अरे हे आपल्याकडे लक्षातच आलं नाही, ही ती काळजी करत मी उगाचच काळजी करायला लागलो. म्हणजे काळजीचं उत्तर काय म्हणून शोधायला जावं तर एकदम समोर ग्रंथाचं त्याचं उत्तर मिळतं. आपल्याला प्रवचनाचा अनुभव असेल, अनेक ग्रंथांचा अनुभव असा आहे की ते उघडले की त्याच्यामध्ये ते बरोबर आपल्याला हवं ते वाक्य तिथे उभं असतं. मग आता ते कोण? ते वाक्य गुरुच झाला आपला, की ज्याने आपल्याला मार्ग दाखवला, जे आपल्याला अडचण होती ती सोडवली, झालं. मग तेवढं आपल्याकडनं झालं तर त्याची सारखी जाणीव होत राहावी. एवढं जरी आपण सध्या बरोबर ठेवलं तरी खूप आहे, त्यांच्या म्हणण्याचं सार्थक होईल. तर यासाठी साच भावे तुझे चिंतन मानसी, राहे करीसी काही गा देवा. माझं एवढं तरी कर की माझ्या मनात चिंतन सारखं राहू दे. कारण जरा बाहेर पडलो की आपल्याला माहिती आहे चिंतनावर काय होणार. ते जरा बाहेर पडलो की आता मला थोडासा अंधार वाटायला लागला, मग मला गाडीचे प्रश्न पडणार, मग मला जायचा प्रश्न पडणार, मग भीती वाटणार, मग कोण बरोबर आहे का नाही बघणार, किती गोष्टीविषयी सुरू झाले. आत्ता क्षणी काही होतं का यातलं? काही नाही. पण त्याच्यात ते माझं चिंतन बिघडलं ना, ही व्यवस्था तर होईलच. जगाची व्यवस्था करत होतं का आपली व्यवस्था केल्याशिवाय व्यवस्था होईल, अडचण येणार नाही. पण बाहेर पडलो की अडचणच डोक्यावर बसणार, चिंतन गेलं बाजूला माझं. मी जे काय चिंतन करत होतो इतका वेळ चाललेला आहे, माझ्या मनात काय खरं आहे खोटं आहे, गुफा गुरु ते आमकं तमकं सगळं ते सगळं जाईल. तर ह्यासाठी माझ्या ठिकाणी निदान साच भावे तुझे चिंतन मानसी, राहे कैसी करीसी कैसे गा देवा, तेवढं तरी कर माझ्यासाठी. हे चिंतन माझ्या डोक्यात सारखं राहले. बाहेर गेल्यावर एखादा म्हणेल अरे चल माझ्याबरोबर मी निघालोच आहे, बरोबर जाऊ, काय काळजी करू नको, गाडी उघडं, जागा आहे, सीट बसा, चालले. हे शक्य आहे सगळं. पण माझं चिंतन त्यांचंच सुरू राहिलं तर शक्य आहे. माझं चिंतन माझं सुरू राहिलं की अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झालीच. कारण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस ती लागलेलाच असतो. तो फक्त मागावर तुम्ही वळून बघायचीच वाट बघत असतो. तुम्ही पुढं बघत असला देवाकडे की तो बघत त्यातलं ते दर्शन होतच नाही, कारण त्याला मागेच राहायची सवय. आपल्यासमोर देव असला ब्रह्मराक्षस मागे, त्याचं काही दर्शन होत नाही. पण भीत्यापाठी असल्यामुळं तो भीत्याला मागे पडतो. काय कोण येत नाही ना, काय त्रास होणार नाही ना, मग होणार. आपल्याला काही त्रास होणार नाही, कारण आपल्या समोर वाट दिसते, रस्ता दिसतोय, माणूस दिसतोय, बरोबर आहे, कोणीतरी हां चालला आहे, मग तो जात राहणार, जाईल. तसंच हे आहे, ते चिंतन बिघडू नये अशी त्यांनी प्रार्थना केली. आता या सगळ्याचा परत एकदा संकलित नंतर विचार करू अभंगाचा उरलेला पुढच्या रविवारच्या वेळेला. आणि आपल्याला जे अंतःकरणाचं सांगितलं तेवढं लक्षात ठेवावं की निदान तेवढं तरी माझं राहू दे, की ज्यावेळेस तुला येऊन वास करावा असं वाटेल, राहावं असं वाटेल, नुसतं येऊन जावं असं नव्हे.
करून या वास येऊन या वास करीशी हृदयी, सतत राहावं असं वाटेल, वस्ती करावीशी वाटेल असं माझं अंतःकरण होऊ दे. आणि ते व्हावं, ते जर झालं तर मला कशाची चिंता राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि माझं राखावे पतिता प्रार्थना केली आहे शेवटच्या त्यातल्या चरणामध्ये. ऐसे गडे कई कासयाने, ऐसे गडे कई कासयाने, येऊन या वास करीसी हृदयी, येऊन या वास करीसी हृदयी, येऊन या वास करीसी हृदयी. न कळता काय करावा उपाय, न कळता काय करावा उपाय, जेणे राहे भाव तुझ्या पायी, जेणे राहे भाव तुझ्या पायी. येऊन या वास करीसी हृदयी, येऊन या वास करीसी हृदयी, येऊन या वास करीसी हृदयी. जानकी वनस्मरण जय जय राम. फक्त काही निवेदनांप्रती 5 मिनटं ठेवली म्हणून उरलेला अभंग काही नाही घेतला. जसं मगाशी उल्लेख केला तसं बरोबर 3 महिन्यांनी पौर्णिमेला 16 तारखेला आज जप, अखंड जप सुरू झालेला आहे. त्या मंडळींच्या कोतीने प्रयत्नाने ती सांभाळत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून आज सुरुवात झाली. आता आपल्याला गेल्या वेळेला रविवारी म्हटलं तर पुढच्या रविवारपर्यंत आपल्याला काय ते सांगतो. गेल्या रविवारी इथलं अन्नपूर्णा सदन आहे ते सुरू झालेलं आहे. 50 माणसांनी आज येऊन 50 माणसांचे स्वयंपाक करावा आणि त्यात सगळ्यांनी आनंदाने राहावं, हा एक आजच्या काळातली बाकीची गोष्ट आहे. तर ती आपल्याला बघायला मिळते असं मी समजतो. फक्त यापेक्षा माझं त्याच्यात वैयक्तिक काय नाही. तर ती पाहायला मिळाली, आपल्याला ती मधून पाहायला मिळावी अशी माझी इच्छा आहे. जे राहत आहेत त्यांचा प्रश्नच नाही, ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांना बुद्धी परमेश्वराने दिली, अनुकूलता दिली असेल म्हणून ते घडलं असेल. ज्यांना बाकीच्यांना हे आता करायचं आहे. आता इथे अखंड जप सुरू आहे सध्या तरी दिवसभरासाठी, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ही जी नामाची एक नाम दिवसाची वेळ आहे सर्वसाधारण. कोणाची 9 ते 4 असू शकेल, कोणाची 10 ते 5 असेल. तर या काळात आपण आलात तर आपण तिथे आपली चहाची, दुपारच्या प्रसादाची एवढी व्यवस्था होईल. एक 5 माणसांच्यापर्यंत आत्ता करण्याची अनुकूलता वाटते. पुढे ती वाढली तर आणखीन होईल. फक्त ही नोंदणीने करावा अशी इच्छा आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना देऊन ठेवली की सकाळी 10ला येणार आहोत, संध्याकाळी 5ला जाणार आहे. तर दुपारी त्याला जे काही पोळी भाजी इथे प्रसाद होईल तो आपण घ्यावा. मध्ये एखाद्या वेळेला चहाची कॉफीचा ब्रेक येईल त्याच्या वेळेला चहा घ्यावा. 5 वाजेपर्यंत हे करावं आणि एक नामदिवस करून जाता येईल एवढीच यंत्रणा आता सुरू झालेली आहे. अगदी लगेच म्हणजे रविवारी हा मुहूर्त गेल्या रविवारी झाला तर त्यावेळेला ते झाल्यानंतर लगेच सोमवारी आमचं जे नेहमी महाराजांना चिठी ठेवून येणारे एक साधक बंधू आहेत त्यांना महाराजांनी बरोबर 10 तारखेला इथे पाठवलेलं होतं नामदिवसाला. की त्यांना विचारलं तुम्ही कसं आलात, ते म्हणजे महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हटलं नेहमीप्रमाणे का तर हो. म्हटलं मग तुम्हाला तारीख कोणती आली, 10 तारीख आली. ठीक, ती यंत्रणा बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीनं त्यांनी पहिला मनुष्य ताबडतोब नामदिवसाला पाठवून दिला आहे. आता आपल्याला जसं जमेल तसं, कारण यायला जायला थोडं लांब आहे. आपल्याला कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. साधारण शाहूपुरी चौकात आपण येतो, फिरायला वगैरे येत असाल किंवा काही कारणाने येत असाल तसं जरी येऊन गेलं तरी चालेल. नामदिवसासाठी यायला पाहिजे असं नाही. आता तिथे ते सुरूच आहे अखंड. त्याच्यामध्ये आपल्याला आलो, फिरत आलो, 1-2 तास समजा जपाला बसलो, 1 तास बसलो कधी दिवसभरामध्ये, तर तरीसुद्धा आपल्याला अडचण नाही. दिवसभरामध्ये एवढ्यासाठी की जायच्या वेळेला आपल्याला अडचण नसावी, घरगुती कामांच्या अडीअडचणी याचं लक्षात घेऊन दुपारच्या वेळेत, सकाळच्या वेळेत. सध्या ज्ञानेश्वरीचं पारायण इथे सुरू होतं. गेल्या आठवड्यात आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवडा आणि त्याच्या आधीचा आठवडा चैतन्य विजयचे आवृत्त्या सुरू होत्या 2, तुकाराम विजयनिमित्त आणि निरंजन रघुनाथ स्वामींचं. असं दोन्ही त्याच्यामध्ये साध्य व्हावं म्हणून चैतन्य विजय हा जो ग्रंथ यांच्या
गुरूंच्यावरती तुकोबांच्या गुरूंच्यावरती लिहिला गेलेला आहे. तर त्या परंपरेचं चरित्राचं वाचन व्हावं. जे अखंड जी वाचन मधल्या काळात सुरू होती त्याच्या 2 आवृत्त्या काल रवी शनिवारी पूर्ण झाल्या. ज्ञानेश्वरी अखंड सुरूच आहे आत्ताचं पारायण जे ते ह्या आठवड्यात पारायण संपेल शनिवारी. आणि नंतर आपल्याला कल्पना आता इथं आलीच असेल, इथे एवढ्या गोष्टी आत्ता सुरू झालेल्या आहेत गेल्या 9 तारखेपासून. तर त्यात सकाळी 7:30ला प्रातस्मरण आहे. ते काय आहे ते आपल्याला वाचून दाखवतो. पुढे एक वैखरी माळ्याची प्रदक्षिणा आहे. इथे आता सध्या अशी सोय झालेली आहे सुदैवाने, जी खूप दिवस मनात होती. आपण एखाद्या समाधीस्थानी किंवा याच्यासाठी ती पूर्वी केलेली पण आहे, तर इथे किंवा देवळामध्ये केलेली आहे. तर त्यावेळेला वैखरी जपाची माळ एक प्रदक्षिणा घालावी अशी इच्छा होती. ती आता शक्य होती. त्यामुळे इथे स्वामींच्या रामदास स्वामींच्यापासून सुरुवात होते. ती प्रदक्षिणा एक माळ संपेपर्यंत साधारणपणे 5 ते 6 प्रदक्षिणा होतात. तर तसं सकाळी एकदा आहे, दुपारी एकदा आहे आणि रात्री एकदा आहे. तर प्रातस्मरण वैखरी माळ असं सकाळी 7:30ला आहे. 12:30 वाजता ह्या सगळ्या सामुदायिकरित्या एकत्र येण्यासाठी इथल्यांसाठी ती अधिक थोडीशी जास्त कडक स्वरूपाची उपासना आहे एवढं समजू आपण. बाकीच्या नाही येण्यासाठी आनंददायी आहे ती, कारण तिथे आल्यानंतर अगदी चित्त सगळं आपलं हे व्हावं, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जावं आणि परत नामाकडे यावं, परत ह्या सगळ्या विचारांकडे यावं. कसे राहे चिंतन मानसी आहे ना, त्याच्यासाठी ते आहे. तसं दर 3 तासांनी साधारण हे आहे. सोयीच्या ह्याच्यानी कदाचित मागं पुढे वेळ होईल. आजच्या तरी वेळा सकाळी 7:30लाही आहे. 9:30ला रणस्मरण माला होते, त्यावेळेला एकदा वैखरी माळ होते. त्यानंतर 12:30ला विष्णू सहस्रनाम दुपारचं, आणि त्यानंतर नैवेद्य आणि अन्नपूर्णेची गंगामाईची आणि जलदेवतांची आरती इथे रोज व्हावी अशी इच्छा होती. त्याप्रमाणे जलदेवतांची आरती सुरू आहे. त्याने अखंड अविरत म्हणजे अशी कृपा केली आहे की ते जाणे ते त्यांनी कसं केलं, हे सगळ्या ह्याला काय पाणी लागलं असेल याच्यातल्या कल्पना असेल. डोंगरामध्ये एवढं पाणी त्यांनी काय कुठून निर्माण केलं आहे आणि ते पुरवत आहेत. अविरत पाण्याचा 24 तास वापर केला गेला करणं आवश्यक होतं, पण ते त्यांनी जे 3 महिन्यात साध्य करायचं त्याच्यासाठी तेवढ्या वेगाने पाण्याचाही वापर करावा लागला. पण त्याची कृपा आहे. तर ती जलदेवतेची आरती अन्नपूर्णेची इथे स्थापना या ग्रहामध्ये केलेली आहे. आपण नंतर अवश्य बघून जायला हरकत नाही. तर ते आहे. 3 वाजता परत दुपारी जे पारायण आत्ता सुरू आहे 3 ते 5चं जे सुरू आहे ते तसंच सुरू राहील 1 आठवड्यावर. त्यानंतर फक्त 3 वाजता हे जी त्यावेळची उपासना म्हणजे वैखरी माळ प्रदक्षिणा आणि जे एखादं वाचन असेल ते. नंतर रात्री 8 वाजता विचारगीतेचं वाचन आणि त्याच्याबरोबर वैखरी माळ प्रदक्षिणा हा 3रा प्रदक्षिणा होते. आणि रात्री 10 वाजता ईशसाधन मंत्र होतात आणि ते झाल्यानंतर हे थांबतं. ईशसाधन मंत्र म्हणजे काय याची कल्पना शिबिरामधल्या लोकांना आहेच, त्याचं रेकॉर्डिंग आहे. तर ते इथे लावून रात्रीचं आपण अग्नीला शेवटी प्रार्थना करतो आणि ती थांबतं. तर तशा पद्धतीने आता रोज ते शक्य आहे. त्यामुळे रात्री 10 वाजता हे असतं. हे ज्या वेळेला निवासी होऊ शकेल आणि 1 महिन्याभराने निवासीकडे पण जाता येईल, तर त्यावेळेला ते आपल्याला हा सर्वच मिळू शकेल. आणि तोपर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या वाहनाने जाण्या येण्याप्रमाणे दिवसा उजेडी यातलं काही ना काहीतरी तरी मिळेल. सकाळी 7:30 पासून अगदी जास्तीत जास्त दुपारी 3 किंवा रात्री 8पर्यंतच्या वेळेपर्यंत निदान आपल्या जाण्या येण्यातली किंवा वाहनं ज्याच्याकडे असेल त्याची एवढं होऊ शकतं. आणि हे सगळ्या उपासना कुठलीही उपासना 15 ते 20 मिनिटाच्या दरम्यान आहे. ती त्याच्यापेक्षा जास्त एक्सिड होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. 20 मिनिटाच्या वर कुठलीही उपासनेनं ही होऊ नये, कारण उरलेला वेळ सगळा जपाला किंवा तिथल्या कामांना इथल्यालाही मिळावा आणि इतरांना जपाला पुढचा मिळावा यासाठी साधारणपणे दर 3 तासांनी ॲव्हरेज 15 मिनिटाची उपासना इथं सुरू झालेली आहे. त्याचा ट्रायल सगळी झाली आठवडाभर आणि आता आपल्यासमोर ती ठेवली आहे. म्हणजे हे गेल्या रविवारी ठेवायला काहीच हरकत नव्हती, पण आपण वाचन करू नये. पहिल्यांदा आधी ते प्रत्यक्ष करावं आणि मग ते संकल्प उच्चारावा. तर तसं तऱ्हेचं हे करून पाहिलं आहे. ते आता त्या वेळा आणि ते बरोबर बसतं आहे. हे एवढं सुरू झालं. आता आज 16 तारखेपासून बरोबर 3 महिने झाले. आज सकाळी 7 पासून अखंड माळेचा प्रारंभ झाला आहे. आता आपापल्या सोयीनुसार आपण केव्हाही अर्धा तास वाटलं अर्धा तास, तासभर वाटलं तास, 3 तास वाटले 3 तास, आपल्याला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ घ्यायला हरकत नाही. इथे कोणीतरी एक माळ घेतलेली 1 तासाभरासाठी प्रत्येकाने वाटून घेतलेली आहे इथे, कारण कोणीतरी एक नामसेवक म्हणून थांबला पाहिजे इथे. कोण नसेल तर ती अखंड माळ कशी राहील. मागे आपल्याला अखंड माळेचा अनुभव वर्षभराचा आहे. त्यामुळे एक कोणीतरी करतच असेल, फक्त आला की त्याला सांगा मी अर्धा तास आहे. तिथे आपले ते नेहमीप्रमाणे त्याचे जे एक केलेलं असतं ते शीट केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो करणारा मूळ जो म्हणजे तो आपल्याकडे माळ देईल. आपण अर्धा तास बसणार असेल तर एका ठिकाणी राहील, नाही तर दोन्ही ठिकाणी नोंद करेल आणि आपण 1 तासभर बसेल. पुढच्या मनुष्य तिथे हजर असेल त्याला ती माळ देईल. ती माळ अखंड सुरू राहील. आपल्या हे जशी पहिल्यांदा होती ते अर्ध्या तासाची सोय होती, ते अर्धा तास या पद्धतीने विभागलेला आहे आणि इथे 1 तास करत चालू राहणारा मनुष्य याची नोंद इथे आहे. तर अशा तऱ्हेची व्यवस्था इथे नेहमीप्रमाणे गेल्या वेळेसारखी आहे. त्याच्यात आता थोडे आणखीन बदल झाले हे की कायम चालणं 24 तास याच्यासाठी. आणि हे अखंड माळ्याची सुरुवात झाली ती आता त्यांच्या कृपेने जितकं वर्ष जितकं काळ चालेल तेवढं चालेल. तर ह्या सगळ्या उपासना आजपासून सुरू झाल्या. आज आता मधल्या काळामध्ये
आता इथे आल्यानंतर 2-3 गोष्टी अजून या उपासनेमध्ये जे विस्तार व्हावा अशी जी उपासनेची कल्पना आहे त्याचा हा विस्तार सुरू झालेला आहे, असं आपण समजायला हरकत नाही ह्या सगळ्या उपासनांचा. पुढे निवासीचा पण विस्तार होईल, तोही मागच्यापेक्षा कितीतरी पट होऊ शकेल. रेग्युलर नेहमीच्या याच्यात शिबिराच्या वेळेला होतो तो वेगळाच, पण एरवीचा सुद्धा विस्तार होईल. ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यानुसार आधी फक्त आता नोंदणी करावं लागेल, कारण इथले स्वयंपाकघर ते चालवत आहेत स्वतः, तर त्यांना त्याची कल्पना असली म्हणजे दुपारची चहाची किंवा नाश्त्याची व्यवस्था करणं सोपं होईल. तर यासाठी नंतरच्या टप्प्यामध्ये निवासी पण सुरू होईल. सध्या उद्यापासूनची व्यवस्था ह्याची आहे, ह्या जपाची व्यवस्था आहे. त्याच्यासाठी काही नोंदणी करायची गरज नाही. नाम दिवस असेल तर फक्त नोंदणी करा, कारण दिवसभराचाही आहे. आणि जर आपला 1 तास, अर्धा तास, 2 तास कधी आपली जी वेळ असेल त्यावेळेला येऊन जायचं असेल, आता येऊन जायला हरकत नाही, कारण अखंड माळ आणि माणूस तिथे हजर असेल, तर त्यामुळे ते आहे. आता ह्या सगळ्या काळात मधल्या या अनेक महिन्यामध्ये काही नवीन काम करता आलं नाही, सुरुवात झालेली आहे. आता याच्या जे विस्तार होणार आहेत याचे पुढचे, त्यामध्ये मागे एकदा आपल्याला बोललो होतो की खूप वर्ष मनात अशी कल्पना आहे की खूप चांगला मार्ग आणि पटकन पुढे जाण्यासाठी उपयोगी पडणारा मार्ग आहे हा. आपल्याला गणोरे बाबांच्याकडे गेलो होतो शिबिरामध्ये, त्यावेळेला एकदा त्याच्याविषयी चिंतनाचे सत्र पण घेतलं होतं. फक्त त्याच्यात हायलाईट्स देऊ शकलो, कारण तिथे मर्यादा होती, चिंतनाची 1 तास 2 तासाची मर्यादा होती, त्यामध्ये तेवढंच सांगता आलं. उरलेलं पुस्तकामध्ये आहे, काही भाग गूढ आहे, हे पण तितकंच खरं आहे, पण त्याचं प्रयोग करण्याची प्रत्यक्ष शक्यता नव्हती, कारण तेवढी जागा त्यासाठी वेगळी देता येणं शक्य नव्हतं. आता ती पण शक्यता आहे, फक्त ही सुरुवात आता पुढच्या आठवड्यात होईल. दरवेळेला त्याच्यावर 1 आठवड्याने एखादी भर पडत जाईल उपासनेच्या प्रकाराची, आणि त्याला जो लाभ घ्यायचा तो घेऊ शकेल. तेव्हा तत्त्वाच्या आपल्या भूमितत्व आहे, जलतत्व आहे, यानुसार ज्या उपासना आहेत त्याला त्यांनी जी गती देण्याचा त्यांचा जो ते सुद्धा तुकोबा प्रणित आहे, म्हणून ते या आठवड्यातच सुरू करायचं असं इच्छा आहे. या आठवड्यात ते सुरू होईल. फक्त त्यासाठी लागणारा कक्ष निर्माण करायचं काम चालू आहे. त्या कक्षाच्या बाहेर लिहिलेली माहिती जी असेल तिचा बोर्ड इथे ठेवलेला आहे, तो मी इथे आपल्यासमोर ठेवून देतो. हे आता प्रस्तावित संकल्प आहे या आठवड्यासाठी. पुढच्या आठवड्यापासून ती पण उपासना सुरू होईल. त्याचा लाभ घ्यावाच असं नाही, ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात, आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा तिथं मात्र हजर आहे, आणि ती आतल्या त्या खोलीमध्ये तिथे आहे. तर त्याचं काम आता सुरू झालं या आठवड्यात, ती पण सुरू होईल. ती पुढच्या रविवारपासून सुरू होईल. दरम्यान बीज आहे, शक्यतो बीजाला नारळ ठेवून 1 वेळ तरी जप करावा अशी इच्छा. तिथून पुढच्या आठवड्यापासून ती सुरू होईल. तर हे त्यात जे माहिती आहे आणि त्याचा जो वेळेचा संबंध आहे किंवा दिशेचा संबंध आहे तेवढं लक्षात घेऊन ते करायला हरकत नाही. ही पुढची भर त्यातली. आणि आत्ताच्या बाबतीतलं जर काही करायचं असेल तर ह्या मधल्या काळात जे जमलं नव्हतं, अजूनही काही होत नव्हतं, काही पुस्तकं आता आउट ऑफ प्रिंट आहेत, आपल्याला कल्पना असेल तर त्याच्यातले 2 महत्त्वाचं म्हणजे गोष्टी निघाल्या 1-2. एक म्हणजे त्या आपल्या पूर्वीच्या पत्त्यावरून इथे येताना तिथे शेवटी साधनपर्यंतचे झालं प्रकाशन आणि थांबलो तिथे नंतर. तर साधारणपणे हे कॅलेंडर कधीच संपलं होतं. आम्हाला ही कल्पना होती ते जास्त प्रमाणात उपयोगी पडणारी वस्तू आहे. त्याच्यात काही त्रुटी राहून गेल्या पहिल्या आवृत्तीमध्ये लक्षात आल्या नाहीत, ते हातात दुरुस्त केल्या. त्यातले काही श्लोक वाढवायचे होते ते वाढवलेत, आणि त्याची पहिली आवृत्ती या संतनगरीच्या पत्त्यावरची पहिली प्रसिद्ध होती. ही आता दुसरी आवृत्ती मूळ ह्याची आहे त्या अर्थाने. तर ते सगळं केलेलं आहे. ही त्यांच्या चरणी अर्पण असो. इकडे ठेवलं तरी चालेल. हे साधनपर्यंतचं ठेवलं. त्यानंतर हे दर्शनाची नवीन आवृत्ती निघाली, ती आजच्या संतांच्या समोर असून. नंतर हे आज एक छोटं आपल्यासमोर वेगळ्या प्रकारचं एक प्रकाशन आहे शिदोरी. हे आज इथे संत मंडळींच्या समोर ठेवलं की आपलं प्रकाशन होतं. त्यांनी पाहिलं, त्यांची नजर पडली, साधकांची नजर पडली की प्रकाशन झालं. ते हे जरी असं असलं तरी हा सगळे गद्य आहे, हे काही पद्य वगैरे नाही आहे. त्याचं मुद्दम थोडा फॉर्म बदलून ते लिहिलेलं आहे. त्यात 30-32 विषय हाताळलेले आहेत. आज ते प्रकाशित होत आहे. आजच्या काळाला धरून जे अनेक प्रश्न समोर येत आहेत त्याच्या संबंधीचे छोटं चिंतन त्याच्यामध्ये आहे. ते एक पाठपोट पान आहे, आणि असे साधारण यात 32 विषय ह्याच्यात हाताळलेले आहेत. ते आपल्याला उपयोगी पडतील असे आशा आहे. जो उपयोगी पडेल तो घ्यावा. यद रोचते तद ग्राह्यम, यद न रोचते तद त्याज्यम. चालेल. तर अशा पद्धतीनं हे ठेवलेलं आहे. आज याचं प्रकाशन होतं, त्यामुळे आपल्या ह्या प्रथेप्रमाणे आज हे आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रातिनिधिकपणे एक प्रत प्रत्येकाला भेट दिली. आणि नंतर आता ज्ञानेश्वरीपर्यंत आणखीन काय होऊ शकलं तर ते देता येईल. तर ही प्रकाशनमध्ये थोडं तिकडे लक्ष देता आलं नव्हतं, तर ते आता त्यांच्या कृपेने शक्य झालं. तेव्हा ही शिदोरी आज देतोच. द्या फुले का काय आज ही प्रत नेहमीप्रमाणे आपल्याला भेट मिळेलच. ज्यादा प्रती लागतील ते नेहमीप्रमाणे फुले का देतील किंवा नंतरही मिळतील. सद्गुरुनाथ महाराज की जय.
आणखी कोणते आहेत? या आणि काय घेऊन जा. हे जरा ऑड होतं DTPला किंवा याला जरा ऑड होतं काम, पण नेहमीच्या पद्धतीनं केलंस. आशीर्वाद सद्गुरुनाथ महाराज की जय. तर हे ठेवा. ही कामं आजची सगळी झाली. आता समारोप करू. तुमचे जे पत्ता बदलायचा होता तो आता बदलला आजच. कालपर्यंत ते अनिश्चितता होती, तर आता येते 10 नंबर. म्हणजे गेल्याबरोबर स्वयंपाकघराच्या अन्नपूर्णेच्या सदनाच्या पलीकडे लगेच पहिलं हे 10 नंबरमध्ये आहे. आता आलात तरी चालेल. म्हणणं चालली अजूनही थोडीशी. घर म्हणल्यावर जेवढी अव्यवस्था असायची तेवढी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. तर त्यातून काही व्यवस्थित कमी पडलं तर कदाचित ते व्यवस्थित होईल. तर ते आजच मी तिकडे आलो आहे. आत्ता तिथूनच इथे आलो आहे. आता पुढे तेवढी महाराजांनी जर ही दिली, शक्ती दिली, तर मग मला चालत येता येईल. यानं जे सगळ्यांना जो व्याप होतो आहे तो कमी व्हावा अशी इच्छा आहे. बघू आता तीसुद्धा आपल्या हाती नाही. सत्ता सगळं जे हाती त्याच्याच सत्तेनं जे होईल ते होऊ दे. पान 268 पद 116. या सगळ्यात मुख्य मुद्दा आपल्याला महाराजांचं म्हणण्याचं लक्षात असावं म्हणून एकदा आज हे पद म्हण. नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का, समजून का, आजवरी तुम्हा सांगितली मात, आज नामाविणहित समजून का, समजून का, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे, तुम्हा माझी आण जीवे भावे, जीवे भावे, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, मानू नका सार संसार सार, मानू नका संसार सार, दृश्य आजदार मानू
हाच उदार मानू नका आजवरी तुम्हा सांगितली मात आजवरी तुम्हा सांगितली मात सोडू नका नाम धरू नका काम सोडू नका नाम धरू नका काम नाही नाही नेम आयुष्याचा नाही नाही आयुष्याचा आजवरी तुम्हा सांगितली आजवरी तुम्हा सांगितली मात दीनदास म्हणे सांगतो ते ऐका दीनदास म्हणे सांगतो ते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका अभ्यास वैखरी सोडू नका आजवरी तुम्हा सांगितली मात आजवरी तुम्हा सांगितली मात नामाविणहित समजू नका नामाविणहित समजू नका आजवरी तुम्हा सांगितली मात आजवरी तुम्हा सांगितली मात आजवरी तुम्हा सांगितली मात जानकी वन स्मरण जय जय राम